तर सकाराम बांगारे मी यांना विनंती करेन, आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी अमोल फलंदाजाला द्यायची आहे. जबरदस्त फलंदाजी केली. नाणेफेक जिंकली प्रथम गोरेवाडी संघाने आणि फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी कळवला गेलाय. तर विलंब न करता सलामीची जोडी. तर अमोल आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. कॅमेरामॅन थोडस टॉसबॉक्स कव्हर करा. येस तर आजच्या दिवसाची शेवटची मॅच मात्र या ठिकाणी रंगली जाईल. संतोष आणि रोहित अशी जोडी आपण पाहतो गोरेवाडी संघाकडून. तर म्हणजे थोडस सेटअप घ्या आणि सामन्याला सुरुवात करायची. हेच तर सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनंत गोलंदाजी मार्कवर बलेवाडी संघाचा P1चं षटक हाताळत असताना स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय संतोष. तर नॉन स्ट्राईक एंडला रोहित. यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पलीकडे. संतोषच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आले षटकार. यावेळेस कमबॅक गोलंदाजी करताना आपण पाहतो अनंत पहिल्या चेंडूवर एक षटकार काढला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू. यावेळेस देखील आप ट्रॅकर होता. जबरदस्त फटका. यावेळेस देखील चेंडू मात्र थांबणार नाही. यावेळेस अजून एक येतोय संतोषच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त फलंदाजी करायला सुरुवात केली. तर अनंताने विकेट घेतला. तर अंकुश दरवडा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा. जर एक विकेट घेतला यावेळेस हप ट्रॅकर होता. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. एक सुवर्ण संधी अंकुश दरवडा यांच्याकडून अनंतासाठी कॅश प्राइज आहे. जर एक विकेट घेतला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. संतोष मात्र सुंदर फलंदाजी करतोय. जर निर्धाव यावेळेस फुलटॉस चेंडू होता. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक गोलंदाजी आपण पाहतो. अनंत पहिल्या चेंडूवर षटकार खाला होता. त्यानंतर निर्धाव. त्यानंतर पुन्हा एक षटकार. त्यानंतर पुन्हा एक निर्धाव. जबरदस्त बॅटल आपण पाहतो दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. यावेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. इथे येतोय षटकार. तर नंदू बांगारी यांचा सत्कार विशाल ढोले यांच्या हस्ते केला जाईल. तर नंदू बांगारे आपण आपला देखील सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर या षटकाचा शेवट देखील गोड केला गेला. संतोषच्या बॅट मधून आला षटकार. दाफलकावर धाबा जोडल्या गेल्या आहेत 18 धाबा. जबरदस्त बॅटिंग. तर विशाल ढोले जा आपण नंदू बांगारे यांचा सत्कार केला जाईल.
तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा मयूर पलीपाटी संघाकडून पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. तर मयूरला देखील संधी आहे, जर एक विकेट घेतला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. अंकुश दादा धरवडा यांच्याकडून यावर आले एक सिंगल. तर फुलटा चेंडूवर त्यावर आले एक धाव. धावफलकाचा विचार करता 19 धावा धावफलकावरती. तर एक विकेट घेतला मयूरने तर 100 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस फुलटा चेंडू होता त्यावर मात्र विडवलं गेलंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार. यावेळेस देखील फुलटॉस होता आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. 100 रुपयाचा कॅश प्राइज मात्र इथे मिळवलं गेलं मयूर या गोलंदाजाने. संतोष सारखा फलंदाज मात्र होईल बाद. तर माळेगाव शाळेचे शिक्षक चव्हाण सर जर आपण असाल तर या आपला देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. जबरदस्त गोलंदाजी फुलटा चेंडू होता यावर देखील थोडीशी ताकद लावली असते तर चेंडू सीमापार झाला असता. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. बॉन्डर लाईव्ह सीताराम सारखा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता. नौका फलंदाज आपण पाहतोय योगेश. गेल्या मॅच मध्ये देखील दामशेवाडी संघाचा एक धुरंधर फलंदाज होता योगेश, त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. मात्र शेवटपर्यंत सामना गमवावा लागला. त्याच प्रकारे आपण नौका फलंदाज पाहतोय योगेश. योगेश सारखीच फलंदाजी करेल का? जबरदस्त फटका फुलटास होता. योगेशने मात्र गेल्या ट्राय करायला सुरुवात केली. यावेळेस आले षटकार. गेल्या मॅच मध्ये देखील योगेश ने सुंदर फलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील योगेश नावाचा फलंदाज आपण पाहतोय गेल्या एक षटकार खेचून आणलाय. यावेळेस देखील सुंदर सुंदर गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी आपण पाहतोय. एकतीस धावा फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो मयूर. यस पंच आम्हाला सांगतील वाईड एक खराब चेंडूची फेकी एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. जबरदस्त गोलंदाजी करायला सुरुवात केली. एक व्हाईट चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी आता करताना पाहतोय. यावेळेस फुलटॉस जबरदस्त फटका. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी तो षटकार. षटक क्रमांक दुसरा संपलाय. दाफलकर धावा जोडले गेले तर 38 धावा. जबरदस्त बॅटिंग.